हाय क्लास, वेलकम अगेन. हायड्रोकार्बन्समधला अल्काइन्स हा पार्ट्स जो आहे तो आपण स्टार्ट केला आहे आणि अल्काइनच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या आपण डिस्कस करतो आहे. लास्ट लेक्चरला 2 ते 3 रिॲक्शन्स आपण अल्काइन्सबद्दल बघितलेल्या. तर आज आपल्याला त्याच्या पुढचा पार्ट बघायचा आहे, अल्काइन्स एक्झॅक्टली केमिकल रिॲक्शन्स कसे दाखवतात. तर बघा मुलांनो, त्याच्यामधली दुसरी रिॲक्शन आहे आजची आपली ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन. अल्काइन्समध्ये आता डायहायड्रोजन आपल्याला ॲड करायचं आहे. आता ही रिॲक्शन तुम्हाला ऑलरेडी झालेली आहे. तुम्ही म्हणाल कुठं, तर जेव्हा आपण अल्किन्सच्या प्रिपरेशन मेथड बघितल्या, ओके, ह्याच्या अगोदरचा पार्ट, त्याच्यामध्ये ही रिॲक्शन तुम्हाला झालेली आहे. जे आपल्याला जर अल्किन्स तयार करायचे असतील अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स घेऊन, तर इन शॉर्ट जनरल रिॲक्शन मी तुम्हाला दाखवते. आपण काय केलं होतं बघा, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड घेतलेला आणि त्याच्यामध्ये आपण डायहायड्रोजनची ॲडिशन घेतलेली. ओके, ॲडिशन रिॲक्शन होती ही. याच्यामध्ये काय होतं, 2 हायड्रोजन जे आहेत ते हे एका ह्या कार्बनला एक दुसऱ्या कार्बनला ॲड होऊन मधला जो ट्रिपल बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि त्याच्यामधनं मग पहिल्यांदा तुम्हाला इंटरमिडिएट म्हणून अल्किन्स मिळतात. ओके, पुढं जाऊन परत जर ह्याच्यामध्ये H2 ॲड केला तर आहे तो पण डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि ह्याच्यामधनं अल्केनचं फॉर्मेशन होतं. म्हणजे ही रिॲक्शन ऑलरेडी तुम्हाला झालेली आहे, त्यामुळे इथं परत ती एक्सप्लेन केलेली नाही आहे, तुम्हाला रेफर करायला सांगितले कारण ती झालेली रिॲक्शन आहे, सोपी रिॲक्शन आहे. ओके, मग पुढचा पार्ट जो येतो, तिसरी रिॲक्शन, ती आज आपल्याला डिटेलमध्ये बघायची आहे. ॲडिशन ऑफ हॅलोजन्स. आता आपल्याला काय बघायचं आहे की अल्काइन्समध्ये हॅलोजनला ॲड करायचं आहे. आता हॅलोजनला ॲड करणार, आता टायटलमध्येच दिलेलं आहे ॲडिशन करायची आहे म्हटल्यानंतर काय होणार बघा इथं, की सायमल्टेनियसली इथं बॉन्ड ब्रेक होणार आणि नवीन बॉन्ड तयार पण होत असणार आहे. आता हॅलोजनचे जे ॲडिशन होतात तेव्हा त्याच्याशी रिलेटेड कार्बन टेट्राक्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते. मग ह्याच्यामधनं आपल्याला डायहॅलोजन, टेट्राहॅलोजन असे कंपाऊंड ह्याच्यामधनं तयार होत असतात. ओके, लेट्स सी दी जनरल रिॲक्शन. फर्स्ट वन इज हे तुम्हाला दिलेलं काय आहे बघा, C ट्रिपल बॉन्ड C अल्काईन आहे. याच्यामध्ये आपण हा हॅलोजन ॲड करतो आहे. आता आपल्याला माहिती आहे की हॅलोजन नेहमी कसे असतात, तर डायॲटॉमिक स्टेटमध्ये, म्हणजे 2 ॲटम असतात त्याचे. मग इथं X2 जे आहे ते स्प्लिट करून दिलेलं आहे. कार्बन टेट्राक्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होणार आणि हे 2 हॅलोजन काय होणार आहेत, ह्या 2 कार्बनला अटॅच होतील. समजा एक हॅलोजन ह्या कार्बनला झाला, दुसरा हॅलोजन ह्या कार्बनला झाला. ट्रिपल बॉन्ड जो आहे त्याच्यामधला एक बॉन्ड तुमचा ब्रेक होणार. ब्रेक झाल्यानंतर ह्याच्यामधनं इंटरमिडिएट तुम्हाला अशा फॉर्ममध्ये मिळेल बघा. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन कशात झालं, डबल बॉन्डमध्ये, आणि हे 2 हॅलोजन जे आहे ते ॲडजेसंट कार्बनला अटॅच झाले. इंटरमिडिएट इज वॉट, 1,2 डायहॅलो अल्कीन. ह्याचं नाव काय दिले बघा, 1,2 डायहॅलो अल्कीन. आता डायहॅलो म्हणजे काय, तर 2 हॅलोजन आहेत आणि हे अल्कीन आहे, त्यामुळे हे 1 आणि 2 असे कार्बन नंबर 2 आहेत, त्याच्याशी रिलेटेड त्याचं नाव त्या पद्धतीने येणार. सेम वे समजा अजून आपण परत जर याच्यामध्ये डायहॅलोजन ॲड केला, X2 ॲड केला, तर अजून पुढं जाऊन काय होणार की मधला डबल बॉन्ड जो आहे तो अगेन ब्रेक होणार आणि तो ब्रेक झाल्यानंतर कार्बन कार्बनमध्ये काय होणार, सिंगल बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं बघायला मिळेल. आणि मग जे 2 हॅलोजन आहेत ते परत ह्या 2 कार्बनला अटॅच होऊन तुम्हाला टेट्राहॅलो अल्केन मिळणार. टेट्राहॅलो का, तर 1, 2, 3 and 4 4 हॅलोजन तिथं अटॅच झालेत आणि त्याच्या पोझिशन बघा, 1,1, 2,2 म्हणजे हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा कार्बन. मग 1, 1 2 वेळेला आहे हॅलोजन, त्यामुळे 1, 1 पोझिशन परत आली. 2, 2 पण 2 वेळेला आहे हॅलोजन म्हणून 2, 2 डबल आलं. हे आपण बघितलेलं आहे जेव्हा आपण IUPAC नोमेनक्लेचर घेतलेलं तेव्हा. तर ही झाली जनरल रिॲक्शन. ह्याचं एक्झाम्पल कन्सिडर करा. समजा इथाईन घेतला आपण, तर इथाईन म्हटल्यानंतर कार्बन कार्बनमध्ये काय येतं बघा, ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर येतं त्याच्यामध्ये. आणि ह्या कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डमध्ये जर आपण हॅलोजन ब्रोमीन ॲड केला, सेम मेकॅनिझम काय होणार, एक ब्रोमीन ह्या कार्बनला, एक ब्रोमीन ह्या कार्बनला, मधला ट्रिपल बॉन्ड जो आहे तो ब्रेक होणार. ह्याच्यातनं इंटरमिडिएट तुम्हाला मिळेल बघा कसा, हे ब्रोमीन 2 ॲड झाले 1, 2 पोझिशनला, डायब्रोमो. ओके, हिअर इज सम मिस्टेक, डायब्रोमो पाहिजे इथं, फक्त बायब्रोमो दिले किंवा बाय जरी लिहिलं तरी बाय मीन्स ऑल्सो 2, बायब्रोमो डायब्रोमो दोन्हीही चालेल. आणि डबल बॉन्डचं इथं फॉर्मेशन झालेलं बघायला मिळेल. नेक्स्ट स्टेपमध्ये अगेन जर Br2 परत ॲड केला तर आहे तो डबल बॉन्ड ब्रेक होऊन कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्डचं फॉर्मेशन आणि 4 वेळेला तो ॲड झालेला तिथं बघायला मिळेल. आणि सेम नेम
1122 टेट्राब्रोमो इथेनचं फॉर्मेशन झालेलं बघायला मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय सांगू शकतो बघा, की अल्काईनमध्ये जर आपण हॅलोजन्स ॲड केले तर त्याच्यामधनं आपल्याला डायहॅलोजन त्याचे फॉर्मेशन पण मिळतं किंवा त्याच्यामधनं टेट्रा हॅलोजनचं पण फॉर्मेशन झालेलं बघायला मिळतं. टोटल इट इज अबाउट दी ॲडिशन रिॲक्शन. ओके, सिम्पल रिॲक्शन आहे, इझिली तुम्ही प्रॅक्टिस केलं तर ही लक्षात राहून जाईल. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, थेरॉटिकल पार्ट जर कन्सिडर केला, जर ब्रोमीन आपण ॲड केलं तर ह्याच्यामध्ये काय होतं की जो ब्रोमीनशी रिलेटेड सोल्युशनचा जो रेड ब्राऊन कलर असतो तिथं तो डिसअपिअर होतो, कारण तिथं कार्बन टेट्राक्लोराईड जे आहे ते प्रेझेंट असल्यामुळं. आता ही जी टेस्ट आहे ती जनरली यूज केली जाते अनसॅच्युरेशन आहे का नाही त्या कंपाऊंडमध्ये बघायला. म्हणजे आपण ह्याच्या अगोदर पण बघितलं होतं की ब्रोमीन वॉटरची जी टेस्ट आहे ती इथं यूज केली जाते. कशासाठी, तर एखाद्या कंपाऊंडमध्ये अनसॅच्युरेशन म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे का नाही हे जर आपल्याला डिटेक्ट करायचं असेल तर ही BR2 वॉटरची टेस्ट तिथं कॅरी आऊट केली जाते. ॲनालिसिस जे पर्टिक्युलरली असतं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये ह्या पार्टशी रिलेटेड हा थिरोटिकल पार्ट आपण कन्सिडर करू शकतो. आता पुढची रिॲक्शन आपण बघूया. त्याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. आता हायड्रोजन हॅलाइड कसं डिनोट केलं जातं तर HXनं. H म्हणजे हायड्रोजन, X म्हणजे तुमचं हॅलाइड. X इज व्हॉट, इट इज Cl, Br और I म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन तुमचा आयोडीन असतं. आता हे आपल्याला अल्काईनमध्ये ॲड करायचं आहे. त्याच पद्धतीनं रिॲक्शन ॲडिशन रिॲक्शन येणार. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्डमध्ये होईल आणि डबल बॉन्डचं कन्वर्जन नंतर सिंगल बॉन्डमध्ये होईल. म्हणजे जनरली मेकॅनिझम जर कन्सिडर केलं तर बऱ्यापैकी सेम स्टेप आपल्याला बघायला मिळतात, फक्त आपण रिएजंट तिथं चेंज करतो आहे. आता काय होतं आहे बघा, हा HX जेव्हा आपण इथं ॲड होणार तेव्हा हायड्रोजन समजा ह्या कार्बनला होईल, हॅलोजन ह्या कार्बनला होईल, ऑटोमॅटिकली मधला ट्रिपल बॉन्ड ब्रेक होऊन ह्याच्यामधनं इंटरमिडिएट तुम्हाला मिळेल अल्कीन. ओके, अल्कीन दिसतं इथं कार्बन कार्बन डबल बॉन्डचं फॉर्मेशन आणि तिथं एका कार्बनला हायड्रोजन आणि एका कार्बनला हा हॅलोजन अटॅच झाला. परत समजा ह्याच्यामध्ये अजून HX ॲड केलं तर पॉसिबिलिटी काय आहे, हा पण डबल बॉन्ड तुमचा ब्रेक होईल, हायड्रोजन एका कार्बनला आणि हा हॅलोजन एका कार्बनला जाणार आणि मग फॉर्मेशन जर कन्सिडर केलं तर फायनली तुम्हाला असे डायहॅलाइड्स मिळतात. पण हे डायहॅलाइड कसे आहेत बघा, तर ते जेमिनल टाईपचे डायहॅलाइड आहेत. आपण ह्याच्या अगोदर पण बघितले की डायहॅलाइडमध्ये जेमिनल आणि व्हिसिनल असे 2 टाईप पडतात. ओके, व्हिसिनल डायहॅलाइड म्हणजे काय असतं की ॲडजेसंट कार्बन जे आहेत त्या दोन्ही कार्बनला जर 2 हॅलोजन असतील तर त्याला व्हिसिनल, आणि ॲडजेसंट कार्बनपैकी जर एकाच कार्बनला 2 हॅलोजन असतील म्हणजे इथं दिलेलं आहे तसं तर त्याला म्हटलं जातं जेमिनल डायहॅलाइड. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो बघा, बाय युझिंग अल्काइन्स हाऊ कॅन यू प्रिपेअर और हाऊ विल यू प्रिपेअर दी जेमिनल डायहॅलाइड्स, असं थिरोटिकल पार्टमध्ये सुद्धा क्वेश्चन ह्याच्यावरती येण्याची शक्यता आहे. सोपी रिॲक्शन आहे, इथं तुम्ही कुठलंही ॲज अ एक्झाम्पल म्हणून घेऊ शकता. आता इथं तुम्हाला देत असताना ही जनरल रिॲक्शन दिलेली आहे, यू कॅन टेक एनी अल्काईन, कुठल्याही टाईपचा अल्काईन घेऊ शकतो. आता थिरॉटिकल पार्ट जर ह्याच्याशी अजून कन्सिडर केला तर बघा मुलांनो, ही जी रिॲक्शन असती ही होत असताना मार्कोनिको रूलला फॉलो करते. ओके, कुठल्या रूलला फॉलो करून ही रिॲक्शन होती, मार्कोनिको रूलला ही रिॲक्शन फॉलो करत असते. मग आता मार्कोनिको रूल, अँटी मार्कोनिको रूल आपण बघितला आहे. ओके, मार्कोनिको रूल काय सांगतो की जेव्हा एखाद्या अनसिमेट्रिकल अल्कीनमध्ये किंवा अल्काईन्समध्ये जेव्हा आपण एखादा अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड करतो तेव्हा त्या रिएजंटचा जो निगेटिव्ह पार्ट असतो, ओके, निगेटिव्ह पार्ट तो जाऊन अशा कार्बनला अटॅच होतो ज्याच्याकडं काय असतात, लेस नंबर ऑफ हायड्रोजन असतात, ज्याला कमीत कमी हायड्रोजन असतात अशा कार्बनला हा निगेटिव्ह पार्ट जाऊन अटॅच होतो. हा आहे तुमचा मार्कोनिको रूल. आता जेव्हा हे हायड्रोजन हॅलाइड अल्काइन्समध्ये ॲड होतात तेव्हा ते काय करत असतात की हा मार्कोनिको रूल ते फॉलो करत असतात. मग आता कसा फॉलो करतात, लेट्स सी द एक्झाम्पल. टेक एक्झाम्पल ऑफ इथाईन. हे इथाईन आहे. आता इथाईनमध्ये काही प्रश्न नाही आहे, तुम्हाला दोन्ही कार्बनला सेम हायड्रोजन अटॅच असलेले बघायला मिळतील. त्यामुळे हायड्रोजन तुम्ही किंवा निगेटिव्ह पार्ट जो आहे म्हणजे हा Br मायनस आणि हे H+ आहे, हा Br मायनस तुम्ही कुठल्याही कार्बनला जोडू शकता, कारण का दोन्ही कार्बनला सेम हायड्रोजन आहेत. ओके, मग ह्याच्यातनं इंटरमिडिएट तुम्हाला बघा 1 ब्रोमो इथिन मिळणार. ट्रिपल बॉन्डमधला एक बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर इथं डबल बॉन्ड राहणार. अगेन समजा HBr परत ॲड केलं तर ह्याच्यामधनं हे 1 डायब्रोमो इथेन 50% तुम्हाला बघायला मिळेल.
विच इज अ जेमिनल डायहॅलाइड. आत्ता आपण बघितलं त्या पद्धतीनं, म्हणजे ह्या हायड्रोजन हॅलाइड जेव्हा अल्काईनमध्ये ॲड होतात तेव्हा त्याच्यामधनं जेमिनल डायहॅलाइड अशा पद्धतीनं प्रिपेअर झालेला बघायला मिळेल. आता हे सिम्पल इथाईनचं एक्झाम्पल. समजा आपण अनसिमेट्रिकल अल्काईन घेतला. टेक एक्झाम्पल ऑफ प्रोपाईन, म्हणजे 1, 2 आणि 3 कार्बन आहेत तुमचे. हा प्रोपाईन आहे. तर प्रोपाईनमध्ये हा अनसिमेट्रिकल रिएजंट आपल्याला ॲड करायचा आहे. अकॉर्डिंग टू दी मार्कोनी-कू रूल आपण काय म्हटलं की निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जोडा ज्याला कमीत कमी हायड्रोजन आहेत. आता हे 3 कार्बन जर आपण नीट बघितले बघा, हे 3 कार्बन, तर ह्या 3 कार्बनमध्ये काय दिसते की हा 1 नंबरचा कार्बन जो आहे त्याला 1 हायड्रोजन आहे. हा 2 नंबरचा कार्बन आहे, ह्याला हायड्रोजन नाही आहे अटॅच. आणि हा जर 3 नंबरचा कार्बन घेतला तर ह्याला 3 हायड्रोजन येतात. मग रूलनुसार आपल्याला माहिती आहे हा निगेटिव्ह पार्ट कुठे येणार, ह्या 2 नंबरच्या कार्बनला जाऊन तो अटॅच होणार. आणि हा जेव्हा इथं येणार तेव्हा जो दुसरा राहिलेला हायड्रोजन आहे तो तुमचा हायड्रोजन ह्या कार्बनला येणार. म्हणजे ह्या कार्बनला 2 हायड्रोजन झाले, मधल्या कार्बनला तुमचा एक Br अटॅच झाला. ट्रिपल बॉन्डमधला एक बॉन्ड ऑटोमॅटिकली ब्रेक होणार. कार्बनची व्हॅलन्सी तिथं आपल्याला मेंटेन ठेवायची आहे. इंटरमिडिएट तुम्हाला कसा मिळाला बघा, 2 नंबरच्या कार्बनला हा ब्रोमो सबस्टिट्यूट आला आणि 1 नंबरच्या कार्बनला हे 2 हायड्रोजन आलेले आहेत. कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन, कारण मगाशी बघितलं आपण ॲडिशन रिॲक्शन आहे, बॉन्ड ब्रेक आणि नवीन बॉन्ड इथं तयार झालेले बघायला मिळतात आपल्याला. कंपाऊंडचं नाव काय आहे बघा, 2 ब्रोमो प्रोपीन. नॉट अ प्रोपेन, इट इज अ प्रोपीन. कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. नेक्स्ट अजून जर समजा याच्यामध्ये HBr परत ॲड केला, सेम मेकॅनिझम. ॲड होत असताना कुठं होणार तो, अक्रॉस दिस डबल बॉन्ड ब्रेक होऊन Br इथं ॲड झालेला बघायला मिळतो. आणि मग हा तुमचा 1 नंबरचा कार्बन, 2 नंबरचा आणि हा 3 नंबरचा. आणि ह्याचं नाव कसं येतं बघा, 2,2 डायब्रोमो प्रोपेन. 2 नंबरच्या कार्बनला 2 वेळेला Br आहे, त्यामुळे ह्याचं नाव डायब्रोमो झालं. आणि पोझिशन सेम आहे त्यामुळे तीच पोझिशन कॉमा देऊन 2 वेळेला लिहायचं, असा आपला IUPACचा रूल आहे. आणि त्या रूलला फॉलो करून मग त्याचं हे IUPAC नेम आलेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके स्टुडंट्स, तर हे झालं ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. आता हायड्रोजन हॅलाइडची रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर ही जी आहे ही आपण मागंसुद्धा बघितलेली आहे. ह्याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ही ऑर्डर जर बघून ठेवायचे. हायड्रोजन आयोडाईड सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह, त्याच्यानंतर हायड्रोजन ब्रोमाइड आणि त्याच्यानंतर हायड्रोजन क्लोराईड. ह्या फॉर्ममध्ये त्याची रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर येते. देन 5th नंबरची रिॲक्शन बघा आता, ॲडिशन ऑफ वॉटर. ओके, वॉटरची ॲडिशन करायची आपल्याला आता अल्काईनमध्ये जेव्हा H2O ॲड होणार. आता हे स्प्लिट करून दिले, कसं आहे H+ आणि OH- होत असताना ही जी रिॲक्शन आहे ही कॅरी आउट केली जाते 40% H2SO4 आणि 1% HgSO4 मर्क्युरिक सल्फेटच्या प्रेझेन्समध्ये आणि सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन कॅरी आउट होते. होत असताना काय होतं बघा, सेम ॲडिशन रिॲक्शन आहे. OH आणि H पर्टिक्युलरली त्या कार्बनला ॲड होतात. हा OH समजा ह्या कार्बनला झाला, हायड्रोजन ह्या कार्बनला झाला. इंटरमिडिएट फॉर्म होत असताना तुम्हाला ट्रिपल बॉन्ड ब्रेक होऊन इथं कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असलेला बघायला मिळेल. दिस इज अ इंटरमिडिएट. आता हा अनस्टेबल आहे, याला स्टेबल करण्यासाठी इथं टॉटोमेरिझमचा फिनॉमिनन येतो. ओके, टॉटोमेरिझम म्हणजे काय, हे आपण सम बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं होतं बघा. त्याच्यामध्ये काय असतं की अल्फा हायड्रोजन जे असतात त्याचं शिफ्टिंग होत असतं कार्बनची व्हॅलन्सी मेंटेन ठेवून, आणि पर्टिक्युलरली त्याच्यामधनं कार्बोनिल ग्रुप असणारे कंपाऊंड तयार होत असतात. मग ते अल्डिहाइड तयार होतील किंवा मग ते कीटोन तयार होत असतील. अशा फॉर्मशी रिलेटेड टॉटोमेरिझमच्या फिनॉमिनानुसार अल्फा हायड्रोजनचं शिफ्टिंग राहतं आणि ते शिफ्टिंग होऊन मग ह्याच्यातनं कार्बोनिल कंपाऊंड तयार झालेले बघायला मिळतात. नाव ही जी रिॲक्शन आहे ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो बघा, की पर्टिक्युलरली वॉटर जेव्हा ॲड होतं अल्काईनमध्ये तेव्हा त्याच्यामधनं अल्डिहाइड आणि कीटोन कसे तयार होऊ शकतात अशा फॉर्ममध्ये. त्याचंच एक एक्झाम्पल आपण इथं बघूया. मला देत असताना इथं एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे बघा. लेट्स सी, इथाईन दिलेलं तुम्हाला. दिस वन इज अ इथाईन. आता ह्या इथाईनमध्ये जेव्हा आपण H2 ॲड करणार, H+ आणि OH- ट्रिपल बॉन्डचं ब्रेकिंग होऊन इंटरमिडिएट फॉर्ममध्ये तुम्हाला इथं डबल बॉन्डेड कार्बन तयार झालेला बघायला मिळेल. सेम वे हायड्रोजन एका कार्बनला गेला आहे आणि तुमचा हायड्रॉक्झिल ग्रुप एका कार्बनला गेला आहे. आता इथं काय होतं मग अशी सांगितलं मी की पर्टिक्युलरली हायड्रोजनचं शिफ्टिंग राहतं, आणि शिफ्टिंग होत असताना तुम्हाला इथं ॲरोनं दाखवलेलं बघा. हा जो तुमचा हायड्रॉक्झिल ग्रुप इथं ॲड झाला आहे, हा हायड्रोजन इकडं शिफ्ट होऊन तो एका कार्बनला अटॅच होतो आणि ऑक्सिजनशी रिलेटेड
जी लोन पेअर राहते ती कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये त्याचं बॉन्ड फॉर्मेशन होऊन तिथं कार्बोनिल ग्रुप तिथं तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्याच्यामधून तुम्हाला मग हा फायनल ग्रुप जो कंपाऊंड मिळाला आहे विच इज अ इथॅनल, हे अल्डिहाइड आहे तुमचं, ज्याच्यामध्ये काय येतो, कार्बोनिल ग्रुप येतो. याला कंडेन्स फॉर्ममध्ये लिहिलं तर हे कसं आहे बघा, CH3 अँड CHO, दिस इज अ ॲसिटाल्डिहाइड. ते इथं IUPAC नोमेनक्लेचरच्या फॉर्ममध्ये त्याचं नाव इथॅनल असं दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा वॉटर ॲड होतं तुमच्या अल्काइन्समध्ये तेव्हा त्याच्यामधनं कार्बोनिल ग्रुप कंटेन करणारं अल्डिहाइड तयार होईल किंवा किटोनही तयार होऊ शकतं. मग किटोन तयार करायचं असेल तर मला पुढची रिॲक्शन दिलेली आहे बघा, प्रोपाईनची. प्रोपाईन म्हणजे 3 कार्बनची चेन येणार, हायड्रॉक्सिल ग्रुप ॲड होत असताना बघा सेम वे OH ग्रुप जर तुमच्या 1-2 नंबरच्या कार्बनला आला तर त्याचं शिफ्टिंग त्याच पद्धतीनं, हा हायड्रोजन ह्या कार्बनला ऑक्सिजन आणि कार्बनच्या मध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन होऊन टॉटोमेरिझमचा फिनॉमिनॉन तिथं इन्क्ल्यूड केला जाईल. आणि ह्या 2 नंबरच्या कार्बनला तुमचा कार्बोनिल ग्रुप येणार आणि याचं नाव काय येणार, 1, 2 अँड 3 कार्बन आहेत त्यामुळे प्रोपेन. आणि हा किटोन आहे त्यामुळे ह्याचं एंडिंग जे आहे ते ONEनं IUPAC नोमेनक्लेचरनुसार हा प्रोपॅनोन, म्हणजे प्रोपेनमधला शेवटचा ई जो आहे तो रिप्लेस केला जातो ONEनं. दिस इज अ कीटोन. इट इज रिगार्डिंग टू दी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स. ओव्हरऑल टोटल ह्याच्यामध्ये 4 ते 5 रिॲक्शन आपण बघितलेल्या आहेत. ऑल रिॲक्शन्स रिगार्डिंग टू दी ॲडिशन रिॲक्शन्स. नाव दी नेक्स्ट वन इज अ युजेस ऑफ अल्काइन्स. आता अल्काइन्सशी रिलेटेड युजेस जर कन्सिडर केले तर पर्टिक्युलरली तुम्हाला ॲसेटिलिनचे यूज दिलेले आहेत. म्हणजे जे तुमचं सुरुवातीचं अल्काइन आहे जे C�ट्रिपल बॉन्ड CH ह्या फॉर्ममध्ये, दिस इज अ इथाईन ॲक्च्युली, त्याला ॲसेटिलिन हे त्याचं कॉमन नाव आहे. आता हे जे ॲसेटिलिन आहे हे यूज केलं जातं बघा प्रिपरेशन ऑफ ॲसिटाल्डिहाइड किंवा प्रोपॅनोन. आत्ता आपण बघितलं ते, म्हणजे H2O बरोबर जर रिॲक्ट केलं आपण इथाईन तर त्याच्यामधनं तुम्हाला अल्डिहाइड किंवा किटोन मिळू शकतात. तसंच हे जे अल्काइन आहे किंवा ॲसेटिलिन जे आहे ते पॉलिमरच्या प्रिपरेशनसाठी यूज केलं जातं. ओके, ॲसेटिलिन जर कन्सिडर केलं तर त्याचं सायक्लिक पॉलिमरायझेशन जर कॅरी आउट केलं तर त्याच्यामधनं वेगवेगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळू शकतात. बेन्झिनसारखं फॉर्मेशन त्याच्यामधनं राहतं. सिंथेटिक रबर किंवा सिंथेटिक फायबर, प्लास्टिक हे जे आहे हे या ॲसेटिलिनपासून प्रिपेअर करता येतं. आर्टिफिशियल फ्रूट रायपनिंग जे असतं त्याच्यामध्ये सुद्धा ॲसेटिलिन वापरलं जातं. जे आपण मागे बघितलं होतं की अल्किन्स वापरले जातात त्याच पद्धतीनं अल्काइनसुद्धा फ्रूट रायपनिंगमध्ये वापरले जातात. आता वेल्डिंगसाठी किंवा कटिंगसाठी ज्या फ्लेम्स असतात त्याच्यामध्ये ऑक्सी ॲसिटिलिन असतं. म्हणजे ऑक्सिजन आणि ॲसिटिलिन ह्यांचं मिक्सिंग करून जी फ्लेम तयार केली जाते, तुम्ही बघितलं असाल वेल्डिंगसाठी किंवा मेटल कटिंग जे असतं त्याच्यामध्ये फ्लेम्स वापरल्या जातात आणि ती फ्लेम दुसरी तिसरी नसून ऑक्सी ॲसिटिलिनची असते. म्हणजे असे टोटल 4 युजेस दिलेले आहेत. तिथं 4 युजेस तुम्हाला 2 मार्कला हे विचारू शकतात की व्हॉट आर द युजेस ऑफ ॲसिटिलिन. त्यामुळं हा जो पॉईंट आहे हा तुम्ही केअरफुली बघायचा आहे. तर बघा मुलांनो, इथंपर्यंतचा जो पार्ट आहे तो अल्काइनशी रिलेटेड होता. ओके, म्हणजे आपण ह्या चॅप्टरमध्ये टोटल 3 टाईपचे हायड्रोकार्बन बघितले, अल्केन, अल्किन आणि अल्काइन्स. आता पुढचा जो येतो तो ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. तो हायड्रोकार्बनचा जो पार्ट आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचा तो मग आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचा आहे. थँक्यू.